निघतोय अर्थात विडापूर्ती लंगोपूर्ण क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपण्याची किमया सत्ताना दिसतोय आणि पहिला गडी बाद होतोय श्रीदेव वेताळ वराड क्रिकेट संघाचा। अर्थात अवधूत मसूरकरला माघारी परतावं लागतंय 1-0 या डाव। शैलीचा आक्रमक सनीचा खेळाडू निलेश वेंगुर्लेकर अर्थात ज्याला क्रिस गेल या टोपण नावाने ओळखलं जात आहे तो निलेश खेळण्यासाठी सज्ज। आपण टप्प्याचा चेंडू मिड विकेटला चेंडू फिरकावून दिला जातोय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा। पलकावर पाहायला मिळतंय 1 बाद 7 धावा। नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर या कारहानेवाडीच्या मैदानावरती प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय एम्पायर टीम कुडाळ संघाचा कर्णधार घेतोय। पहिलं षटक अर्थात अनुभवी गोलंदाज सोहेल शेखच्या हातामध्ये सुपूर्द केलं जात आहे, जो सोहेल शेख ज्याने मयूर स्पोर्ट चषक 2024 मध्ये प्रभावित केलं होतं, जे फटक्याने प्रभावित केलं होतं आणि सोहेल प्रमाणे माहोल करणारी फलंदाजी त्याची त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। टप्प्याचा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी क्षेत्ररक्षकांना घोडचूक होताना दिसत आहे। अर्थात ही घोडचूक निलेश वेंगुर्लेकरला हे दुसरं जीवनदान बाकलं होताना दिसत आहे, तर 2 धावा या सांघिक धावसंख्येत वाढताना दिसत आहे। अर्थात दुहेरी धावसंख्येने 9 धावा 1 बाद। पहिलं षटक हे सोहेल शेख हाताळताना दिसतोय, वेगवान त्याचबरोबर मंद गतीचे चेंडू हे त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहेत। मिस टायमिंग फटका, चेंडू जमलेला घरंगळ जातोय, मिड विकेट वरती कसरत करावी लागते, शर्तीचे प्रयत्न हे यष्टीरक्षक त्यानंतर यष्टीरक्षक याची मात्र सुरेख फेक ही यशन वरती। अर्थात दुसऱ्या धावेसाठी जो प्रयत्न होता निलेश वेंगुर्लेकरचा तो अपयशी ठरतोय। धावचीच्या स्वरूपात हा दुसरा गडी बाद होतोय वेताळ वराड क्रिकेट संघाचा। डीजे साखळी फेरीचे सामने आपण पाहतोय, जर संघांचे समान गुण झाले तर नेट रन रेटच्या सरासरीवर तो संघ पुढे सरकवण्यात येईल, अन्यथा एका संघाने जर 2 सामने जिंकले तर मात्र तो सहज पद्धतीने या पुढील फेरी हा गाठणार। अर्थात वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी एम्पायर टीम कुडाळ क्रिकेट संघाकडनं गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय, तो पंचांच्या उजव्या साइडने राईट आर्म राऊंड विकेट। यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू श्रीदय खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय बाईच्या स्वरूपात एकेरी धाव, ज्या एकेरी धावसंख्येने धावसंख्येत बदल होतोय 2 बाद 11 धावा। आतापर्यंत 1 षटक दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा म्हणजे 7 चेंडूंचा खेळ समाप्त, 2 बाद 11 धावा धावफलकावरती। बॉलर नेम प्लीज। अनवर शेख हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळतोय एम्पायर टीम कुडाळ संघाकडनं। राईट आर्म राऊंड विकेट। टप्प्याचा चेंडू जलद गतीने खेळण्याचा प्रयत्न तुषारकडनं, अर्थात तुषारला हुशारीने फलंदाजी करावी लागेल श्रीदेव वेताळ वराड क्रिकेट संघासाठी।
चेंडू फसवतोय, निर्धाव चेंडू गल्ला जातोय, तो अनवर याच्या गोलंदाजीवरती. बेस्ट टायमिंग फटका, चेंडू हवेमध्ये, अनवर शर्तीचे प्रयत्न करतोय, चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडतोय. एकेरी धाव घेण्याची संधी मिळते ती तुषार सकपाळ यांना आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक बदलला जातोय. 2 बाद 12 धावा. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,000 कैलासवासी डीव्ही ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये आभाळ माया मित्र मंडळ पुरस्कृत. पंचाचा इशारा येतोय, चेंडू स्क्वेअर असल्याचा अतिरिक्त धाव ही बहाल होत आहे वेताळ वराड क्रिकेट संघाला आणि एकेरी धाव संख्येने 2 बाद 13 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू गुलडीपवर पडल्यानंतर उसरी अर्थात चेंडू चकवतोय फलंदाज. यावेळी विनय निकमला तर नॉन स्ट्राइक वरती आपण तुषार सकपाळ यांना आपण पाहतोय. वेगवान चेंडू बनावं लागेल, उजव्या इष्टीवरती चेंडू खाली राहतोय. अर्थात या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उत्तर नव्हतं फलंदाज विनयकडे, निर्धाव चेंडू गल्ला जातोय, तो अनवरच्या गोलंदाजीवरती. 2 बाद 13 धावा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अर्थात संपर्क अचूक नव्हता. एकेरी धाव ही विनयच्या खाती जमा होईल. एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकतोय. 2 बाद 14. 2 षटक निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 7च्या सरासरीने 14 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो वेताळ वराड क्रिकेट संघ. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक 1 2 3. हॅलो चेक. थांब रे 2 मिनिटं. होय होय. बोला बोला ना तुम्ही बोला. रोहन कुंभार अर्थात आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला येऊन सुंदर फटका म्हणावा लागेल तो फलंदाजचा राहुल डगरेचा. धाव संख्या बदलताना दिसत आहे. 3 बाद 19 धावा धाव फलकावर तुषार आणि तुषारला साथ देण्यासाठी राहुल डगरे हा नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये बदल पाहायला मिळतोय. रोहन कुंभार यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर राईट अराउंड विकेट. यावेळी चेंडूवरती फिरक आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं गतीमध्ये ही बदल केला होता रोहन कुंभारने. चेंडू चकवतोय तो राहुल डगरेला, निर्धाव चेंडू गल्ला जातोय. षटक क्रमांक 3 हाताळलं जातोय ते एम्पायर जिम कुडाळ संघाकडनं रोहन कुंभार. यावेळी चेंडू उजव्या इष्टीवर पाहायला मिळतोय. राहुल डगरे डाव्या इष्टीवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न जातोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो या गोलंदाजावरती. निर्धाव चेंडूने सांगता रोहन कुंभारच्या धावसंख्या स्थिरावली. 3 बाद 19 धावा. मधल्या इशीवरचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. वल्लभ रे नाकवा वल्लभ ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. राहुल डगरे त्यांच्या साथीला तुषार अर्थात किती धावांपर्यंत मजल मारतोय वेताळ वराड क्रिकेट संघ हे पाहणं उत्सुक्याचं. यावेळी खांद्याचा वापर केला गेला अर्थात बुलेट वरनं चेंडू उसरी प्राप्त करतोय. पंच नितीन जबळेंचा इशारा येतोय चेंडू नो असल्याचा, म्हणजे या पुढील फ्री हिटची संधी असेल ती राहुल डगरे यांना रोहन कुंभारच्या गोलंदाजीवरती. 3 बाद 20 धावा.
त्यावेळी हलक्यात आणि चेंडू स्टिअर केला जातोय, चेंडू जातोय डीप पॉइंट वरती, डीप पॉइंट वरचा शतरक्षक येतोय, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी अर्थात दुहेरी धावांकडे मोर्चा वळवला होता तुषार सकपाळने. निर्णायक क्षणी हा निर्णय मागे घेतला गेला अर्थात एकेरी धावेवरती समाधान मानावं लागलं. 3-21, 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त. प्रथम फलंदाजी करताना वेताळ वराड क्रिकेट संघ 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विचार माहिती पाठी तुझ्या पाठी मागे बघ, माईक बंद कर, तुझ्या पाठी मागे की बंद केलं. हा गावली दर्शक गावली, थांब 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 खेचायला टाकलं होता राहू, बंद केल्याने ते साऊंड आवाज कसं येतो. बोला बघा. इनिंगची सांगता करणारं षटक एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाकडनं गोलंदाज यावेळी सज्ज होतोय. बॉलर नेम प्लीज. शैलेश सज्ज होताना दिसतोय. शेवटचं षटक आणि स्ट्राईक एंडला राहुल डगरे. बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप पॉइंट वरती सुरेख झेल म्हणावं लागेल. चौथा गडी बाद होतोय वेताळ वराड क्रिकेट संघाला. तो 21 या धावसंख्येवरती श्रीदेव वेताळ वराड संघ वराड अभयमाया ग्रुप आयोजित ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 स्पर्धेचा शुभारंभाचा दिवस. आतापर्यंत सावरवाड क्रिकेट संघ विजयी सलामी देतोय, पुढील फेरीत प्रवेश करतोय. मात्र या संघांमधला पुढचा संघ हा दुसरा संघ असेल जो पुढील फेरीत प्रवेश करणारा संघ असेल. महेश डावखळ शैलीचा आक्रमक सनीचा खेळाडू यावेळी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर असल्याचा शैलेश लाईन अँड लेंथ वरती भरकटताना दिसतोय. अर्थात अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. आक्रमण हे अपेक्षित, त्या आक्रमणापासून बचाव करावा लागेल तो गोलंदाज शैलेशला. अर्थात शैलेश समोर आव्हान असेल तो डावखळ शैलीचा फलंदाज महेश. लोअर फुलटच चेंडू, मिस टायमिंग फटका, चेंडू मिड ऑन पर्यंत जातोय. एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसतोय. अर्थात स्वतःच्या फटक्यांवरती थोडासा निराश दिसतोय महेश चव्हाण. एकेरी धावसंख्येने धाव फलक पाहायला मिळतोय 4 बाद 23 धावा. खेळपट्टी आपण पाहतोय एकदम सुखी कोरडी खेळपट्टी. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, अधूनमधून वरुण राजाचं आगमन, सूर्यनारायणाचं दर्शन, अशा या दुहेरी संगमामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. ती कारानेवाडीच्या मैदानावरती. मधल्या शिवरचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची किनार, त्यानंतर यष्टीरक्षक सोहेल शेखच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. 5वा गडी बाद होतोय वेताळ वराड क्रिकेट संघाचा. डीजे वेताळ वराड क्रिकेट संघाला मिळतंय ज्या एकेरी धावसंख्येने मजल मारतोय. पाव शतक हे धाव फलकावर पाहायला मिळतंय. 5 बाद 25. डाव्या यष्टीवरचा चेंडू, खाली राहिलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग वरती. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसतंय वेताळ वराड क्रिकेट संघाला, ज्या एकेरी धावसंख्येने 5 बाद 26 धावा. महेश डावखळ शैलीचा यावेळी सुंदर संयम आपल्याला पाहायला मिळतोय महेश कडनं आणि चेंडू सरळ भिरकावून दिला जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. चेंडू आणि बॅट मध्ये अचूक संपर्क झाला होता. ज्यावेळी संपर्क अचूक होतो त्यावेळी खऱ्या अर्थाने शिक्षण धावसंख्येवरती मोठ्या फटकाने धावसंख्या बदल्यात 32 धावा. माफक आव्हान असं मैदानावरती वेताळ वराड क्रिकेट संघ उभं करतोय. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड असं हे आव्हान असेल.
मात्र पाहावं लागेल एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघ कशा प्रकारे 33 धावांचा यशस्वी पाठलाग करतोय की 32 धावांचा बचाव करण्यात वेताळ वराड क्रिकेट संघ यशस्वी ठरेल का. काय घडतंय काय बिघडतंय कुठचा संघ हा विजयाने आपलं खातं उघडतोय. वेताळ वराड क्रिकेट संघाला पराभव पत्करावा लागला पहिल्या सामन्यामध्ये पूर्वी स्पोर्ट देवली क्रिकेट संघाकडनं, तर या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्या बाजूला एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघ विजयाने खातं उघडण्याचा प्रयत्न असेल. मात्र या दुसऱ्या इनिंगमध्ये धन्यवाद देऊलकर सर. स्वागतम सुस्वागतम. उपस्थित मान्यवर, तमाम क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं परत एकदा समालोचन कक्षातून मी सागर कदम सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धेचा महत्त्वपूर्ण आजचा आघाडीचा दिवस, स्पर्धेचा आजचा प्राथमिक दिवस. एकंदरीत प्राथमिक दिवसातील तब्बल 4 सामने समाप्त. एकंदरीत 5वी ग्रंथिका मैदानावरती म्हणजे 2 बलाढ्य क्रिकेट संघ आपलं नशीब या मैदानावरती आजमावताना दिसत आहेत. कुडाळ तालुक्यातून जो पाहुणा क्रिकेट संघ या मैदानावरती दाखल होतोय अर्थातच एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघ, तर दुसऱ्या बाजूनं श्रीदेव वेताळ वराड क्रिकेट संघ म्हणजे मालवण तालुक्यातील संघ म्हणजे पाहुणा संघ व यजमान क्रिकेट संघ अशा 2 बलाढ्य क्रिकेट संघ दरम्यान महत्त्वपूर्ण 5वी ग्रंथिका. एकंदरीत वळूया दुसऱ्या सत्राकडे. या दुसऱ्या डावाकडे 24 चेंडू 33 धावांची आवश्यकता व 2 सख्खे बंधू एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाकडनं मैदानावरती सज्ज. स्ट्राईक एंडला सोहेल शेख तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने अनवर शेख. ही शेख बंधूंची जोडगोळी मैदानावरती, तर गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज गौरव हिरलेकर लेग कटर लेग ब्रेक पद्धती करण्यासाठी ज्याची ख्यातिकीर्ती तो सज्ज होतोय. यावेळी पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर इनकटर पद्धतीचा चेंडू फलंदाजाला चेंडू स्पर्श करतोय. परिणामतः धाव घेण्याची कोणतीही सुसंधी या प्राथमिक चेंडूवरती फलंदाज सोहेल शेखला न देता निर्धाव चेंडू स्वरूप स्वतःच्या गोलंदाजीला स्वतःच्या डावाला अर्थात दुसऱ्या सत्रात सुरुवात करताना दिसतोय तो गोलंदाज गौरव हिरलेकर. आता 23 चेंडू व राहिलेल्या 23 चेंडूवरती अजूनही 33 धावांची आवश्यकता. यावेळी ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. चेंडू बॅटची हलकीशी कडा घेतोय. चेंडू व फळीचा संपर्क होतोय. मात्र ऐन मुख्याच्या क्षणी जो यष्टीरक्षक निलेश वेंगुर्लेकर आपल्याला यष्ट्यांपासून बराचसा दूरवरती दिसतोय. त्याच्यापासून चेंडू हा पुढे पडतोय. परिणामतः झेल घेण्यापासून तो दुरापास्त राहतोय. झेल घेण्यापासून तो जखड बंद होतोय. जाय बंद होतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. ते गौरव हिरलेकर याच्या गोलंदाजीवरती प्रारंभिक 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 22 चेंडूंचा खेळ बाकी व 33 धावांची आवश्यकता ती एम्पायर जिम कुडाळ या क्रिकेट संघाला. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू झेल टिपण्याची सुसंधी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु हवेच्या साथीनं चेंडू बघता बघता क्षेत्ररक्षकाला चकवतोय व लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय तो 6 धावांच्या स्वरूपात. प्रारंभिक 2 चेंडूंवरती ज्या फलंदाज सोहेल शेखची फळी ही निशब्दित राहताना दिसत होती. आपल्याला चाचपडत फलंदाजी करताना दिसत होता. मात्र तिसऱ्या चेंडूवर जे दबाव तंत्र अवलंबलं जात होतं गौरव हिरलेकर कडनं ते दबाव तंत्र सपसेल एका षटकाराच्या साथीनं खोडून काढलं जात आहे ते सोहेल शेख याच्या फलंदाजीवर. याही वेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू तडाखेबंद फटका सुमधुर आवाज. चेंडू हा डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. यस.
वरती 2 नेत्रदीपक फटके अर्थातच सोहेल शेख कडनं म्हणजे बिनीच्या कालखंडात प्रारंभिक षटकात 2 चेंडूवरती जो चाचपडताना दिसला तो उर्वरित 2 चेंडूंवरती सुरेख फलंदाजी करतोय. तब्बल 4 चेंडूंचा खेळ समाप्त व 12 असा धावफलकावर. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फलंदाज पुढे सरकतोय. निर्जन स्थळी चेंडूचा टप्पा, ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही अशा खाली इलाक्यात व अनावश्यक फेकी केली जाते ती डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडनं व ही अनावश्यक फेके परिणामतः किती धावांचं योगदान प्रतिस्पर्धी संघाला देते हे पंच खातरजमा केल्यानंतर आपल्याला आमचा निर्णय देतील. तब्बल 5 धावाचा इशारा येतोय म्हणजे 5 धावांचा इशारा आमचे प्रमुख पंचांकडनं येतोय व या 5 धाव्यांच्या साथीनं तब्बल 17 धावा धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अंतरिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल प्राथमिक षटकाची सांगता ही होण्यासाठी. यावेळी दिशाहीन पद्धतीचा चेंडू, अनियंत्रित चेंडू, बहुधा वेगात चेंडू फेकायचा होता. गोलंदाज गौरव हिरलेकरला मात्र वेगात चेंडू फेकताना तो आपल्या लेनपासनं भरकटतोय व दिशाहीन पद्धतीचा चेंडू एक अतिरिक्त धाव देतोय तो एम्पायर जिम कुडाळ या क्रिकेट संघाला. याही वेळी ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर डावी यष्टी सोडून जाणारा. याही वेळी पंच जमिनीलगत दोन्ही हा समांतर करतायत. यष्टीरक्षकाकडनं चूक म्हणजे अतिरिक्त 1 धाव व घोषित क्षेत्रातील 1 धाव अशा 2 धावा व 2 धाव्यांच्या साथीनं तब्बल 19 धावांचा तगडा पल्ला गाठला जातोय तो एम्पायर जिम कुडाळ यांच्याकडनं. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू ढिल्या हातानं केवळ दिशा दिली जाते. नामी संधी एकेरी धाव घेण्याची. एकेरी धावेच्या साथीनं प्रारंभिक षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय व 2 टोलेजंग षटकारांच्या साथीनं जे 33 धावांचं आव्हान होतं अर्थातच एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाला श्रीदेव वेथा वराड क्रिकेट संघाच्या विरोधात ते आव्हान आतापर्यंत 20 धावा म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी राहतोय व राहिलेल्या 18 चेंडूंवरती नाममात्र 13 धावांची असेल ती आवश्यकता. यावेळी सुरेख असा फटका या ठिकाणी इनसाइड आउट पद्धतीचा फटका. यावेळी स्वीपर कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोकेवरनं चेंडू हा सीमारेखा ओलांडताना दिसतोय म्हणजे षटकाराची नोंद होते. तब्बल 27 धावा धावफलकावरती दिसत आहेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ विजयापासून काही धावांनी दूरवरती तो एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघ. यावेळी विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका निघतोय. फटका प्रारंभिकता मिड ऑफचा पार करतोय. लॉंग ऑफ पर्यंत चेंडू पोहोचतोय. एकेरी धाव घेतली जात आहे व त्या एकेरी धावेच्या साथीनं 28 धावा या धावफलकावर. स्ट्राईकला यावेळी सज्ज होतोय तो सोहेल. यावेळी क्रिकेटची नजाकत, क्रिकेटची अदा, क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा फटका व MS धोनी स्टाईलने या ठिकाणी सामन्याची समाप्ती होत आहे. एकंदरीत जोरकस फटका टोलवला जातोय तो सोहेल शेख कडनं व बघता बघता 1 षटक व दुसऱ्या षटकातील तब्बल 3 चेंडू म्हणजे 1.5 षटकामध्ये सामना समाप्त करण्याचा भीम पराक्रम अनवर शेख व त्याच्या साथीनं सोहेल शेख हे 2 सख्खे बंधू मैदानावरती करताना दिसत आहेत. विजयी होताना दिसतोय तो एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघ. मात्र यानंतर होणारा सामना असेल तो पूर्वी स्पोर्ट्स देवली विपक्ष एम्पायर जिम कुडाळ. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे व आता झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय अर्थातच ज्याने तडाखेबंद फलंदाजी केली. तब्बल 3 टोलेजंग जोरकस फटके आपण ज्याच्या फळीतून अनुभवले तो सोहेल शेख. तब्बल 6 चेंडूंमध्ये 23 धावांची वादळी खेळी या मैदानावरती ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यानंतर होणारा महत्वपूर्ण सामना असेल पूर्वी स्पोर्ट्स देवली विपक्ष एम्पायर जिम कुडाळ. दोन्ही संघनायक विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. यानंतर कॉमेंट्री आणि एम्पायर जिम कुडाळ दोन्ही संघ एक एक सामना जिंकतायत. जो संघ विजयी ठरेल तो पुढील फेरीमध्ये क्वालिफायर करेल.
सामनावीर ठरतोय सोहेल शेख. या सामन्यातील सोहेल शेख या मिथांश गारमेंट यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट. मी विनंती करतोय श्री राहुल डगरे यांना की आपल्या शुभ हस्ते हे टी शर्ट आपण पुरस्कृत करावं. राहुल डगरे यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा बहुमान दिला जातोय आणि खेळाडू आहे सोहेल, अर्थात माहोल बनवणारी खेळी, त्याची आपण पाहिली नजाकत भरणारे फटके. टी शर्ट मिथांश गारमेंट यांच्याकडनं हे टी शर्ट पुरस्कृत आहे. अर्थात वळूया पुढील सामन्याकडे. एम्पायर जिम विपक्ष पूर्वी स्पोर्ट देवली आणि मायक्रोफोन वरती आवाज ऐकूया विशाल फटक यांचा. धन्यवाद प्रदीप देऊळकर सर, सागर कदम, धन्यवाद. यानंतर होणारा सामना महापुरुष देवली आणि तळगाव दोन्ही संघांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे. यानंतर होणारा सामना महापुरुष देवली आणि तळगाव दोन्ही संघांनी आपली उपस्थिती दाखवा. दोन्ही पंच त्वरित सामना चालू करायचा आहे. यानंतर आणि काही बरेचसे सामने खेळवायचे, त्याची नोंद घ्या. पूर्वी स्पोर्ट्स संघ नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल आपल्या बाजूने घेतोय. प्रथम फलंदाजी मैदानात स्वीकारतोय. सलामीवीर जोडी मैदानात पावलं टाकतात. स्ट्राईकवर दिसतोय एंथोनी, तर नॉन स्ट्राईकवर दिसतोय तो उदय. सोहेल शेख घेतोय. एम्पायर जिम कुडाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतोय तो सोहेल शेख, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित खेळाडू. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने. तो एंथोनी याने संघाचं आणि स्वतःचं खातं खोलतोय तो एंथोनी. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेत आहेत. प्रथम फलंदाजी स्वीकारतायत, क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करतायत ते अंपायर जिम कुडाळ संघाला. यानंतर होणारा सामना महापुरुष देवली आणि तळगाव दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे. स्लिपमध्ये पबी गाडी नाव घ्यावा. स्लिपच्या दिशेने आपल्याला दिसतोय तो पबी घाडी सुरेख फटका निघतोय. त्यावर एकदा धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी धावतोय सुरेख रनिंग बॅटिंग विकेट. या दोन्ही फलंदाजात या दोन धावने मात्र धावसंख्येत बदल होतोय आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 3. या धावसंख्येवर पहिलं षटक प्रगतीपथावर सोहेल शेख याचा आजच्या पहिल्या वहिल्या दिवसातील चाललेला 6वा सामना मैदानात पूर्वी स्फोट देवली बनाम एम्पायर जिम कुडाळ यांच्यात. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेतलाय, फलंदाजी स्वीकारली आहे. निर्धारित 4 षटकात 50 ते 55 धावा जमवाव्या लागतील त्या पूर्वी स्फोट देवली संघाला. कारण समोर एक तुल्यबळ संघ आहे. रोहन कुंभार, सोहेल शेख
हे नावाजलेले फलंदाज समोरच्या संघात सुरेख फटका पुन्हा एकदा निघतोय, यावर झील उडतोय आणि क्षेत्ररक्षण थोडासा घसरतोय. तोपर्यंत 2 धावा धावून मैदानात पूर्ण होत आहेत. या 2 धावाने मात्र धावसंख्येत भर पडते आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. बिनबाद 5 धावा. हॅलो सोहेलच्या षटकातील पुढील चेंडू सामना करतोय उदय. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू पंच नितीन शेट्टी सर दोन्ही आज समांतर करतायत. सर चेंडूची घोषणा होते. एका अवांतर धावेने मात्र धावसंख्येत भर पडते आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 6 या धावसंख्येवर. सोहेल शेखच्या षटकातील पुढील चेंडू सामना करतोय उदय. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न सफल होतोय. यष्टीमागे सुरेख यष्टीरक्षण होत आहे. ते अनवर याचं धावसंख्या स्थिरावते 6 या धावसंख्येवर. पहिलं षटक प्रगतीपथावर सोहेल याचं. अजूनपर्यंत सुरेख षटक हाताळताना दिसतोय. 6 धावा बहाल करतोय आपल्या पहिल्या षटकामध्ये तो सोहेल शेख. षटकातील पुढील चेंडू सामना करेल उदय. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न हलक्याने घेऊन काढलाय चेंडू. यावर एक धाव घेतोय चेंडू. लो मॅच लँडमध्ये विसवतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुरेख रनिंग बेटिंग विकेट. या 2 धावांनी मात्र धावसंख्येत भर पडते आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 8 धावा. निर्धारित 4 षटकांचा सामना होतोय. आजच्या पहिल्या वहिल्या दिवसातील 6वा सामना मैदानात रंगताना आपल्याला दिसतोय. तो पूर्वी स्फोट देवली बनाम अंपायर जिम कुडाळ यांच्यात सुरेख फटका निघतोय. चेंडू स्लिपच्या दिशेने चाललाय. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी धावतोय. सुरेख रनिंग बेटिंग विकेट. दोन्ही फलंदाजात या 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. सांघिक धावसंख्या पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा जमवतोय
सांघिक धावसंख्या पोचते ती 16 या धावसंख्येवर. बिनबाद 16 धावा. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेतोय. फलंदाजी स्वीकारतोय पूर्वी स्पोर्ट्स संघ आणि सुरेख फलंदाजी करत आहेत दोन्ही फलंदाज सलामीवीर. 16 धावांची सलामी अजूनपर्यंत. चांगला चेंडू अणवऱ्याचा निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावते ती बिनबाद 16 या धावसंख्येवर. निर्धारित 4 षटकांचे सामने. यानंतर होणारा सामना महापुरुष देवली बनाम तळगाव. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपली उपस्थिती आपल्याला दाखवायची आहे. सुरेख फटका अँटोनियाच्या बॅटमधनं निघतोय. चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. उत्तुंग षटकार निघतोय तो अँटोनियाच्या बॅटमधनं अणवऱ्याच्या गोलंदाजीवर आणि या 6 धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्या पोचते ती 22 या धावसंख्येवर. बिनबाद 22 धावा. अणवऱ्याच्या षटकातील पुढचा चेंडू. सामना करतोय अँथोनी. पुन्हा एकदा सुरेख फटका निघतोय अँथोनियाच्या बॅटमधनं. यावर एक धाव घेतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धावेसाठी धावतोय आणि सुरेख रनिंग विकेटिंग विकेट. 2 धावा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंच निर्णय सांगायचा आहे. दरम्यान एकच धाव भेटेल कारण 3 धाव धावून काढल्या होत्या परंतु एक धाव शॉट आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात उदय मात्र धाव बदवून तंबूत परततोय. या एका धावेने धावसंख्येत भर पडते आणि सांघिक धावसंख्या पोचते ती 23 या धावसंख्येवर. दरम्यान षटकाची सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 23 धावा जमवतायत. एका गाड्याच्या मोबदल्यात सुरेख फलंदाजी केली सलामीवीरांनी. अँथोनी आणि त्याच्या साथीला असलेला उदय याने 23 धावाची सलामी दिली आपल्या संघाला. दरम्यान तिसरं षटक अंपायर जिम कुडाळ संघाच्या वतीनं. तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहन कुंभार. षटकातील पहिला चेंडू रोहन याचा सामना करेल अँथोनी. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न अँथोनियाचा असफल होतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावते ती 23 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. एक गडी बाद 23 धावा. या षटकातील पुढील चेंडू. सामना करतोय अँथोनी. सुरेख फटका निघतोय अँथोनीच्या बॅटमधनं. अनवर येतोय स्क्रीनवर. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय फलंदाज अँथोनी याला. एका धावेने धावसंख्येत भर पडते आणि सांघिक धावसंख्या पोचते ती 24 या धावसंख्येवर. एक गडी बाद 24 धावा. वैयक्तिक 9 या धावसंख्येवर बाद झाला उदय नावाचा फलंदाज. रोहन कुंभाराच्या षटकातील पुढचा चेंडू. सामना करेल मालवणकर. सुरेख फटका निघतोय मालवणकरच्या बॅटमधनं. यावर झेल उडतोय. झेल खाली येतोय क्षेत्ररक्षक. सुरेख झेल टिपतोय. अप्रतिम झेल म्हणावा लागतोय आजच्या दिवसातील. अंपायर जिम कुडाळ संघाचा क्षेत्ररक्षक मात्र सुरेख झेल टिपतोय आणि दुसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतोय फलंदाज रंजन याला. 2 गडी बाद 24 धावा होत आहेत. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. रंजन याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकताना दिसतोय आपल्याला तो शुभम चव्हाण. 2 गडी बाद 24 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. रोहन कुंभाराची षटकातील पुढचा चेंडू. सामना करतोय शुभम. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. शुभम याचा असफल होतोय. चेंडू जातोय निर्धाव. मात्र धावसंख्या स्थिरावते 24 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. रोहन कुंभार याचं सुरेखरित्या
तिसरं षटक हाताळताना दिसतोय रोहन. या षटकातील पुढील चेंडूचा सामना करेल शुभम. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न असफल होतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव आणि धावसंख्या स्थिरावती आहे ती 24 या धावसंख्येवर. सुरेख गोलंदाजी अजूनपर्यंत आपल्या षटकात फक्त एक धावा देतोय आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद करतोय तो रोहन कुंभार. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू असेल. तिसरं षटक रोहन कुंभार याचा 2 गडी बाद 24 धावा. षटकातील शेवटच्या चेंडूचा सामना करतोय शुभम. सलग तिसरा चेंडू या षटकात निर्धाव खेळून काढलाय तो फलंदाज शुभम याने. षटकाची सांगता होते 3 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. दरम्यान 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना पूर्वी स्फोट देवली संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा जमवतोय. शैलेश येतोय या इनिंगचं शेवटचं षटक घेऊन येतोय तो एम्पायर जिम कुडाळ संघाच्या वतीनं. चौथं आणि या इनिंगचं शेवटचं षटक असेल. पंच दोन्ही आज समांतर करतायत. सर चेंडूची घोषणा होते. एका अवांतर धावणे धावसंख्येत भर पडते आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. षटकातील पुढील चेंडू सुरेख फटका निघतोय एन्थोनीच्या बॅटमधनं. यावर एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे एन्थोनी याचा. दुसऱ्या धावेसाठी धावतोय. सुरेख रनिंग वेटिंग विकेट. या 2 धावणे मात्र धावसंख्येत भर पडते आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 27 या धावसंख्येवर. 2 गडी बाद 27 धावा पूर्वी स्फोट देवली संघाच्या. यानंतर होणारा सामना महापुरुष देवली बनाम तळगाव दोन्ही संघाचे संघनायक. इनिंग संपल्यावर आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. महापुरुष देवली आणि तळगाव पंच नितीन शेट्टी सर दोन्ही आज समांतर करतायत. सरचेंडूची घोषणा होते. एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. शैलेशाच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय एन्थोनी. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू घोषित क्षेत्रात विसवतोय. एका धावेची खुणा करतायत पंच नितीन शेट्टी सर. या एका धावेने मात्र धावसंख्येत भर होते. सांघिक धावसंख्या पोहोचते ती 29 धावा. 2 गडी बाद होत आहेत पूर्वी स्फोट देवली संघाचे. चौथं षटक प्रगतीपथावर. या इनिंगची सांगता करणारं षटक शैलेश नामक गोलंदाज हाताळताना दिसतोय. या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका निघतोय एन्थोनीच्या बॅटमधनं. चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकाराची खुणा करतायत पंच. या 4 धावेने मात्र धावसंख्येत भर पडते आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 33 या धावसंख्येवर. 2 गडी बाद 33 धावा. सुरेख फलंदाजी करतोय फलंदाज एन्थोनी. सलामीला आला होता. 10 चेंडूमध्ये 18 धावा कुटतोय अजूनपर्यंत. एका षटकारानिशी आणि एका चौकारानिशी खेळतोय तो एन्थोनी नामक फलंदाज. यावर पुन्हा एकदा सुरेख फटका निघतोय एन्थोनीच्या बॅटमधनं. यावर चेंडू जातोय सीमा पार षटकाराला. उत्तुंग षटकार निघतोय एन्थोनी याच्या बॅटमधनं. या 6 धावेने मात्र धावसंख्येत भर पडते आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा. महागड्या षटकाकडे वाटचाल करताना दिसतोय गोलंदाज शैलेश. या अगोदरचं षटक रोहन कुंभार याने सुरेखरित्या हाताळलं होतं. तिसरं षटक. या षटकातील पुढील चेंडू सामना करतोय एन्थोनी. पुन्हा एकदा सुरेख फटका एन्थोनी याच्या बॅटमधनं निघतोय. बॅक टू बॅक दुसरा उत्तुंग षटकार तो एन्थोनी याच्या बॅटमधनं निघतोय. या 6 धावेने मात्र धावसंख्येत भर पडते आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 45 या धावसंख्येवर. एन्थोनी पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. या 30 या धावसंख्येत 3 खणखणीत गगनचुंबी षटकार व एका चौकारानिशी खेळतोय 30 या धावसंख्येवर तो एन्थोनी.
षटकातील पुढील चेंडू सामना करेल अँथोनी फोल्टो. चेंडू सुरेख फटका निघतोय. षटकाराची हॅट्रिक या मैदानावर आजच्या पहिल्या दिवसातील हॅट्रिक षटकारांची पूर्ण करतोय तो अँथोनी नावाचा फलंदाज. या 6 धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्या पोचते 51 धावा. अर्धशतक लागतोय फलकावर. प्रथम फलंदाजी करताना ते पूर्वी स्पोर्ट संघाचं 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 4 षटकामध्ये नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल आपल्या बाजूने घेत प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि 4 षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा केल्या. तर विजयासाठी हॅलो, धन्यवाद विशाल सर. स्वागतम सुस्वागतम. उपस्थित मान्यवर, तमाम क्रीडारसिक आणि खेळाडूंचं समालोचन कक्षातून मी सागर कदम सहर्ष स्वागत करतोय. आभाळमा ग्रुप व श्रीदेव वेताळ वरड संघ वरड आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच मान्सून प्रीमियर लीग 2024चा थरार आजपासून या कारंजेवाडी मैदान गुरामवाड कट्टा या मैदानावरती रंगताना दिसतोय. परिणामतः सकाळच्या सत्राचा विचार केला तर मान्यवरांच्या शुभ हस्तांनी या स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडतोय व तदनंतर तब्बल एकामागोमाग एक असे तब्बल 5 सामने समाप्त होत आहेत व तदनंतर या दुसऱ्या गटातील अंतिम सामना म्हणजे तब्बल 6वा सामना हा पूर्वी स्पोर्ट्स देवली विपक्ष एम्पायर जिम कुडाळ अशी महत्त्वपूर्ण लढत यावेळी मैदानावर नाणेफेक विजयी ठरतोय तो पूर्वी स्पोर्ट्स देवली क्रिकेट संघ व नाणेफेक विजयी ठरत जो साहसी जो धाडसी निर्णय मैदानावरती घेतला जातोय अर्थातच फलंदाजी करण्याचा त्या निर्णयावरती या ठिकाणी यशस्वी अशी कामगिरी सर्व फलंदाजांची पाहायला मिळते. तब्बल 51 धावा धावफलकावरती झळकवल्या जात आहेत. त्या 24 चेंडू 4 षटकांच्या सांगती अखेरीस म्हणजे डावाच्या दुसऱ्या सत्रात एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाला 24 चेंडू व त्या 24 चेंडूंवरती तब्बल अर्धशतकीय मजल तब्बल 52 धावांचा पल्ला गाठावा लागेल व तो 52 धावांचा तगडा पल्ला गाठण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती सुसज्ज. अर्थातच मागील सामन्यातील हिरो सोहेल शेख व सोहेल शेखच्या जोडीला त्याचा सख्खा बंधू अर्थातच अनवर शेख ही शेख बंधूंची जोडगोळी मैदानावरती सुसज्ज होत आहे. तर गोलंदाजीमध्ये या ठिकाणी प्रारंभिक पहिलं षटक फेकण्यासाठी पूर्वी स्पोर्ट्स देवली क्रिकेट संघाकडनं गोलंदाज उदय चव्हाण हा सज्ज होताना दिसतोय. प्राथमिकता आपली क्षेत्ररक्षण व्यूहरचना मैदानावरती विखुरली जाते ती उदय चव्हाणकडनं. तदनंतर पंचांना पार करत पंचांच्या ठीक उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीचा मारा हा गोलंदाज उदयचा व स्ट्राईक एंडला सज्ज होतोय तो सोहेल. यावेळी पहिला चेंडू मिस टायमिंग फटका. चेंडू बॅटला स्पर्श करतोय. प्राथमिकता चेंडू शॉर्ट मिड विकेटला पार करतोय. चेंडू डीप मिड विकेट पर्यंत व लॉंगॉनचा खेळाडू जोपर्यंत वेगात चेंडूवरती पोहोचतोय त्या वेगात चेंडूवरती पोहोचताना या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा तोल जातोय. त्याचं शारीरिक संतुलन बिघडत आहे. मात्र नामी संधी होती दुहेरी धाव घेण्याची. मात्र अनवर शेख आपल्या सहकार्याला आपल्या साथीदाराला आपल्या जोडीदाराला दुहेरी धाव घेण्यापासून रोखतोय कारण संभाव्य धावचीचा धोका त्याला ज्ञात होतोय. नाममात्र एकेरी धाव प्रारंभिक षटकातील पहिला चेंडू हा समाप्त.
यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलवण्यास निमंत्रण होतं. ऐन मोक्याच्या क्षणी निर्जन स्थळी खाली इलाक्यात चेंडूचा टप्पा पडतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर निर्जन स्थळी परिणामतः घोषित क्षेत्रात चेंडू पोहोचतोय. तो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने प्रमुख पंच नितीनजी शेट्टी आमच्यापर्यंत आमचा इशारा करतायत एकेरी धावेचा व त्या एकेरी धावेनं प्रारंभिक 2 चेंडूंची सांगता व सांघिक धावफलक बदलतोय. तो नाममात्र 2 धावा या धावफलकावर. चला विनंती असेल महापुरुष देवली क्रिकेट संघ त्याचप्रमाणे तळगाव क्रिकेट संघ दोन्ही संघ संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. महापुरुष देवली विपक्ष तळगाव. यावेळी संकटात सापडताना दिसतोय तो अनवर शेख. चेंडू बॅटची किनार घेतोय. चेंडू बॅटची कडा घेतोय व शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने तैनात असलेला खेळाडू कोणती चूक न करता कोणती अतिरिक्त जोखीम न स्वीकारता झेल टिपतोय. परिणामतः पहिला वेळेला हादरा 52 धावांचा पाठलाग करताना बसतोय तो एम्पायर जिम कुडाळ या क्रिकेट संघाला. आदरणीय बाबूजी वेंगुर्लेकर यांच्या शुभ हस्ते यापुढील सामन्याची नाणेफेक होत आहे. एका बाजूला असेल महापुरुष देवली क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला तळगाव क्रिकेट संघ. आदरणीय वेंगुर्लेकर साहेब आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करा. तळगाव क्रिकेट संघ संघनायक आपल्या आवश्यकता आहे. आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी महापुरुष देवली क्रिकेट संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. केवळ आपली प्रतीक्षा असेल त्यामुळे विनंती असेल तळगाव क्रिकेट संघ आमचा आवाज आपल्या कानापर्यंत आपल्या कर्णपटलापर्यंत पोहोचत असेल तर वेळ काढीव धोरण न अवलंबता आपण लगेचच नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये या. नवीन फलंदाज मैदानावरती रोहन कुंभार हा सज्ज तर सफलताप्राप्त गोलंदाज उदय. यावेळी आखोड टप्प्याचा चेंडू शॉर्ट अंपुलचा फटका नभभेदी गगनभेदी फटका हा डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आल्या षटकारानं स्वागत गोलंदाजाचं अर्थातच रोहन कुंभार या फलंदाजाकडनं. याही वेळी आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा ते चित्र मैदानावरती. याही वेळी चेंडू हा केवळ कोणत्या रीतीनं सीमारेषा उलटतोय तो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक व लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहतोय. नवभेदी फटका निघतोय याही वेळी रोहन कुंभारच्या फळीतून म्हणजे लागोपाठच्या 2 चेंडूंवरती आत्मविश्वासाने नटलेले 2 नेत्रदीपक फटके. परिणामतः दबाव तंत्र अवलंबलं जात आहे ते फलंदाजी करणाऱ्या रोहन कुंभार याच्याकडनं गोलंदाज उदय चव्हाण याच्या गोलंदाजीवरती. ज्यावेळी डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू दिशेपासून भरकटणारा चेंडू उदय चव्हाणकडनं फेकला जातोय. बहुधा या आधीच्या 2 चेंडूंवरती जे 2 तगडे फटके टोलवले जात आहेत रोहन कुंभारकडनं त्याचा अतिरिक्त दबाव असावा व त्याच दबावात भरकटलेली गोलंदाजी ही उदयची. मात्र तदनंतर परतीचा बिबुल वाजवला जातोय. यावेळी गुडलेन स्पॉटवर चेंडूचा टप्पा अक्रॉस द लाईन पद्धतीने फटका टोलवायचा होता. अक्रॉस द लाईन इज द बॅड लाईन इन टेनिस बॉल क्रिकेट व त्याच शैलीत फटका टोलवत असताना पुरता संकटात सापडतोय पुरता अडचणी सापडतोय रोहन कुंभार. परिणामतः अंतरिम चेंडू निर्धाव गणला जातोय म्हणजे प्रारंभिक षटक समाप्त होताना दिसत आहे ते पूर्वी स्पोर्ट्स देवली क्रिकेट संघाकडनं. तर दुसऱ्या बाजूनं 24 चेंडू 52 धावांचा पाठलाग करत असताना एक गडी अनवर शेख हा तंबूच्या आसराला परततोय. तर रोहन कुंभार आल्या 3 चेंडूंचा सामना त्या 3 चेंडूंमध्ये तब्बल 2 टोलेजंग तगडे फटके हे मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे व सर्व काही ठीकठाक सर्व काही आलबेल असल्याचा निर्वाळा त्याच्याकडनं दिला जात. प्रारंभिक षटक समाप्त 15 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी गोलंदाज अँथोनी सज्ज होतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू अर्थातच महापर्वणी होते सोहेल शेख साठी. यावेळी लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू या ठिकाणी नवभेदी फटका निघतोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी.
याही वेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू म्हणजे लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 टोलेजंग फटके या ठिकाणी टोलवले जात आहेत. यावेळी नो चेंडूचा इशारा येतोय स्क्वेअर लेग पंच त्यांच्या साथीने प्रमुख पंचांचा, म्हणजे जी उंची व त्या उंचीचं उल्लंघन अतिरिक्त उंची गाठताना चेंडू या ठिकाणी गोलंदाज अँथोनी फेकतोय, म्हणजे टोलेजंग षटकार. त्यानंतर नो चेंडूचा इशारा तब्बल 7 धावा व या 7 धाव्यांच्या साथीनं 28 धावा धावफलकावरती फ्री हिटची नामी संधी असेल ती सोहेल शेख या फलंदाजासाठी. यावेळी इनसाइड आउट पद्धतीने फटका टोलवायचा होता. वेगवान चेंडू बॅटला स्पर्श करतोय. फॉरवर्ड पॉइंटच्या बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास 2 धावा या लिलय पूर्णत्वास. परिणामतः सुरेख अशा धावगतीच्या जोरावरती बघता बघता 3 धावा रोहन कुंभार त्याच्या साथीनं सोहेल शेख हे 2 या ठिकाणी फलंदाज पूर्ण करताना दिसत आहेत. तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणावी लागेल, म्हणजे आक्रमकता व संयम यांचा सांगड घालत मैदानावरती या ठिकाणी वादळ गोंगावताना दिसत आहेत ते सोहेल शेख नामक फलंदाजाचं एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाकडनं व या 3 धाव्यांच्या साथीनं 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी वेगवान चेंडूचा टप्पा डाव्या यष्टीवरती चेंडू या ठिकाणी फलंदाज रोहन कुंभारच्या शरीरावरनं जातोय. सर्व काही ठीकठाक असल्याचा निर्वाळा प्रमुख पंच नितीनजी शेट्टी देत आहेत, म्हणजे सदर चेंडू हा स्क्वेअर नसून 1 बाउन्सची ताकीद दिली जाते. ती अर्थातच गोलंदाजाला या मैदानावरती अँथोनी नामक गोलंदाज हा सज्ज होतोय. बचावात्मक पावित्र्यात आखूड टप्प्याचा चेंडू तो अतिरिक्त उंची प्रदान करतोय व वेगवान चेंडू थेट विसावा घेतोय तो यष्टीरक्षकाचा व उर्वरित सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण केल्यानंतर चेंडू सुपूर्द केला जातोय तो गोलंदाज अँथोनी याच्या हाती. यावेळी सन्मानजनक पावित्र्यात केवळ दिशा दिली जाते. रोहन कुंभारकडनं प्रारंभिकता चेंडू मिडॉनला पार करतोय. लॉंगॉनपर्यंत चेंडूचा प्रवास व डीप वरनं क्षेत्ररक्षक हा लिलया चेंडूवरती पोहोचतोय व आपले प्रतिस्पर्धी फलंदाज सहजासहजी दुसरी धाव आपल्या क्षेत्ररक्षणावरती घेणार नाहीत याची दक्षता घेतली जाते. नाममात्र एकेरी धाव निघते व त्या एकेरी धावेच्या साथीनं जी सरळ फेकी येते ती सरळ फेकी दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका या ठिकाणी समाप्त. 31 धावा 32 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी मिस टायमिंग फटका झेल टिपण्याची सुसंधी 2 खेळाडू व त्या 2 खेळाडूंमध्ये ताळमेळ नव्हता. साधा सोपा लॉलीपॉप पद्धतीचा झेल या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूकडनं या ठिकाणी सोडला जातोय. मात्र आपण ही कॅच सोडले की मॅच सोडले याचं कृतकरण येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. 32 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकातील तब्बल 5 चेंडूंचा खेळ बाकी. 13 चेंडूंचा खेळ बाकी. राहिलेल्या 13 चेंडूंवरती अजूनही 20 धावांची आवश्यकता असेल ती एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाला. 13 चेंडूंचा खेळ बाकी व 20 धावांची आवश्यकता. यावेळी पुढे सरसावतोय लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. याही वेळी सुरेख नेत्रदीपक फटका डीप स्वीपर कव्हर सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षकाच्या डोकीवरनं चाहत्या प्रेक्षक वर्गात जाऊन चेंडूचा प्रवास समाप्त होतोय, म्हणजे चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर चेंडूची यात्रा क्षमतेने दिसते. पण नंतर 6 धाब्यांचा टोलेजंग फटका व या 6 धाब्यांच्या साथीनं सांघिक धावफलक 2 षटकांची सांगता 38 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी व राहिलेल्या 12 चेंडूंवरती अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल ती एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाला. 12 चेंडू बाकी व 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज रंजन मालवणकर यावेळी सज्ज. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका टोलवला जातोय. क्षेत्ररक्षकाला चेंडू चखवतोय व क्षणाचीही उसंत न देता चेंडू हा डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकाराच्या साथीनं आता समीकरणाचा विचार केला तर 11 चेंडू बाकी. केवळ आणि केवळ 10 धावांची आवश्यकता, म्हणजे दिमाखात विजयाकडे यशस्वी वाटचाल होते ती एम्पायर जिम कुडाळ या क्रिकेट संघाची. यावेळी मिस टायमिंग फटका डीप वरनं या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. मात्र चेंडूवरती नजर नव्हती. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातांना स्पर्श करतोय व तदनंतर परमपवित्र मायभूमीला चेंडू स्पर्श करतोय, म्हणजे झेलाची तमाम शंका या ठिकाणी समाप्त होते. कॅचेस विन द मॅचेस ही क्रिकेटमधील उक्ती. मात्र त्या उक्तीच्या परिपूर्ण विरोधी कामगिरी
लॉंग ऑफचा खेळाडू हा करताना दिसतोय. यावेळी चेंडू बॅटची किनार घेतोय. प्रथमता चेंडू यष्टीरक्षकाला चकवतोय, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूला चेंडू चकवत नाममात्र एकेरी धाव निघते व त्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक 44 धावा. 9 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय व राहिलेल्या 9 चेंडूंवरती अजूनही 8 धावांपासून विजयापासून दूर असेल तो एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघ. यावेळी तडाखेबंद फटका, जोरकस फटका, क्षेत्ररक्षक केवळ कोणत्या रीतीनं चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा ओलांडतोय ते पाहतोय. बराच लांबवरचा षटकार, बराच दूरवरचा फटका. परिणामतः या 6 धावांच्या साथीनं या सामन्यातील हवा या फटक्याने काढून टाकली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता 8 चेंडू बाकी, नाममात्र 2 धावांची आवश्यकता. याही वेळी तेच चित्र मैदानावरती म्हणजे MS धोनी स्टाईलने ज्या मागच्या सामन्याची समाप्ती केली होती फलंदाज सोहेल शेखने त्याच सामन्याची पुनरावृत्ती याही सामन्यात पाहायला मिळते व या टोलेजंग फलंदाजीनं सहजासहजी 52 धावांचा पाठलाग तो विजय तिसऱ्या षटकामध्ये पूर्ण होतोय. तो सोहेल शेख व सोहेल शेखच्या साथीनं त्याचा सहकारी रोहन कुंभार या दोहोंकडनं आणि आता झालेल्या सामन्याचा सामनावीर सलग दुसऱ्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर सोहेल शेख. विनंती असेल सोहेल शेख आपण मुख्य व्यासपीठावरती या. आमच्या प्रमुख अतिथीगणांच्या शुभहस्तांनी आपण आपला बहुमान स्वीकारा. आता झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय सोहेल शेख. तब्बल फलंदाजी करत असताना आकर्षक फलंदाजी 9 चेंडूंचा सामना करतोय व त्या 9 चेंडूंमध्ये तब्बल 35 धावा. टोलेजंग 5 फटके षटकारासाठी गणले जात आहेत व त्याच्या याच या ठिकाणी खेळीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब या सामन्यात बहाल केला जातोय व पुढील फेरीसाठी पात्र ठरतोय तो एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघ. यानंतर महत्वपूर्ण लढत होते ती महापुरुष देवली विपक्ष तळगाव या 2 बलाढ्य क्रिकेट संघादरम्यान. नाणेफेक विजयी ठरतोय तळगाव क्रिकेट संघ व नाणेफेक विजयी ठरत या ठिकाणी फलंदाजी स्वीकारतोय. तर दुसऱ्या बाजूने महापुरुष देवली क्रिकेट संघाला क्षेत्ररक्षणाचं निमंत्रण मात्र प्राथमिक सत्रात तळगाव क्रिकेट संघ 24 चेंडूंमध्ये किती धावांचा उच्चांक आकडा या मैदानावरती गाठतोय हे आपल्या कर्णपटलापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आपल्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर होतोय बदल. आमचे साथी सहयोगी समालोचक अर्थातच मॅन फ्रॉम कट्टा विशालजी फाटक यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतो व काही क्षणांच्या क्षणिक विश्रांतीसाठी मी समालोचक सागर कदम काही वेळ आपली रजा घेतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज बदलतोय. आवाज असेल सर विशाल फाटक. धन्यवाद सागर कदम.